Hello people and welcome back to my channel. मी आता थोडीशी खुश आहे कारण पूर्ण 2 दिवसांनी माझ्या पायाला रिलीफ मिळालेला आहे. तर हा व्लॉग बघायच्या आधी मी तुम्हाला थोडंसं प्रीफेस देते, तर ऐकून घ्या, प्लीज ऐकून घ्या. जास्त बोलणार नाही पण ऐकू शकता तुम्ही. तर झालं असं की माझी फ्रेंड आणि मी गौरी, जिला तुम्ही माझ्या खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये बघतात, आम्ही दोघी दर संडेला माझ्या सिटीमध्ये एक टेकडी आहे तिथे ट्रेकिंग करायला जातो. ती इतकी सोपी आहे की 4-4 वर्षाचे पोरं पण चढून घेतात. एवढी सोपी आहे ती, त्यांना उचलावं लागत नाही, ते लिटरली पायाने चढतात पूर्ण टेकडी, इतकी इझी आहे. तर आम्ही दोघी दर संडेला जातो, ट्रेकिंग करतो, वर मस्त हवा बिवा खातो, फिरतो इकडे तिकडे आणि खाली येऊन जातो, बसतो छान तिथे, मेडिटेशन करतो, बसतो आणि खाली येऊन जातो. तर यावेळेस संडेला मी खाली येताना 2 स्टेप्सच उतरले आणि मी घसरून पडले. तर पडल्यावर माझा लेफ्ट पाय गेला वज्रासनाच्या पोझिशनमध्ये, राईट पाय सरळ होता आणि मला हाड मोडण्याचा आवाज आला. तिथंच मला कळालं की हे फ्रॅक्चर आहे आणि मी पॅनिक झाले. माझी महान मैत्रीण गौरी मला दिलासा देऊ लागली. ती तिच्या जागी बरोबर होती पण मला दिलासा देऊ लागली. हे फ्रॅक्चर नाही, तू पॅनिक नको करू. मी म्हणलं मला तूच पॅनिक झालेली दिसते माझ्यापेक्षा जास्त. पण ठीक आहे, आता मला कळून गेलं होतं, पण मी इतकी जास्त घाबरली होती कारण मी खूप जास्त वर होते. तिथून खाली मला रस्ता एवढूसा दिसत होता, एवढूसा. तर त्या रस्त्यापर्यंत कशी पोचू मला टेन्शन आलेलं होतं कारण गाडी तर माझी खाली होती, उतरावं तर लागणार आहे, ॲम्ब्युलन्स कोणी येणार नाही आणि एवढे लोक माझ्यासाठी कष्ट नाही करणार की मला उचलून देतील खाली. तर मला टेन्शन आलं. तर मी अर्धा तास तिथंच बसून राहिले. मग काय माहिती, स्वामींनी कोणतरी 2 अंकल लोक पाठवले. ते फॅमिलीसोबत ट्रेकिंगला आले होते, त्यांची सगळी फॅमिली खाली गेली, पण ते लोक माझ्यासाठी लिटरली वरून खालपर्यंत आले. मी खूप जास्त थँकफुल आहे 3 लोकांसाठी. ते 2 अंकल, आय डोंट नो देअर नेम, मी इतक्या जास्त पेनमध्ये होती की मी त्यांचा नाव पण नाही विचारला, आय एम रिअली सॉरी. बट तिसरी होती ती माझी मैत्रीण, सखी, माझी प्रिय मैत्रीण, काय म्हणतात, जेठालाल काय म्हणतो, परममित्र, माझी परममित्र गौरी. ह्या 3 जणांसाठी मी खूप थँकफुल आहे. त्यांनी मला खूप मदत केली. आणि ते जे अंकल ज्यांनी मला स्प्रे आणून दिला पेन रिलीफसाठी, खाली जाऊन उतरून परत चढून त्यांनी मला रिलीफ आणून दिलं ते स्प्रे, आय एम व्हेरी थँकफुल ह्या 4 लोकांसाठी. त्या प्रचंड प्रमाणाच्या पेनमध्ये मी खाली उतरले. माझ्यासाठी नाईटमेअर होतं. मी परत कधीच ट्रेकिंगला जाणार नाही कारण मला भुर्दंड पडला आहे, हा भुर्दंड लिटरली. मी आत्ताच बोलले होते की मला राखीसाठी फॅमिलीसोबत ट्रिपवर जायचं आहे. आणि नजर लागली कोणत्या तरी गाढवाची. आय डोंट नो कोण आहे तिच्या नजर लावतं यार. नजर इज रिअल. मी सारखी बोलते नाही तर माझी मला तर नजर नजर लागत. नाही माझीच मला कशी लागेल. तर असं होतं सगळं. आणि तुम्ही आता पुढचा पूर्ण व्लॉग बघा. मी खरं तर वर होती तेव्हापासून व्लॉग सुरू केला. मस्त ट्रेकिंगचा व्लॉग दाखवू, डे इन माय लाईफ, कुठे कुठे मी जाणार आहे, काय काय करणार आहे, सगळं दाखवू. आणि झालं काय, रडले, फ्रॅक्चर, प्लास्टर लावलं, हॉस्पिटल, हा व्लॉग आहे. तर व्लॉग एंडपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला कधी झालेलं आहे का, आणि झालं असेल तर किती फजिती होते तुम्हाला माहिती आहे. सो कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग बघताय तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा यार, कारण रोज व्लॉग करते आहे मी आणि रोज टाकायचा प्रयत्न करते आता. आणि एवढं फ्रॅक्चर असून रडून धडून पडून पण मी कॉन्टेंट नाही विसरले. तर माझं डेडिकेशन बघा तुम्ही, ठीक आहे. सो व्लॉग बघा आता, एन्जॉय करा. बाय. अरे रे 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 रे, ते सूरज हुआ पड़ता. अच्छा, चांद ढले. अभी बदत है भाई, अभी बदत है. अभी One eternity later. माझा पाय गेलेला आहे कामातून, तो शिजला आहे थोडासा. मी घरी जाऊन दाखवेल तुम्हाला, पण ब्लॉग चालू राहील, मला काही पण होते. ब्लॉग नाही छूटना चाहिए, कॉन्टेंट नाही छूटना चाहिए. मी तुम्हाला तिथं व्हिडिओ करून का नाही दाखवला कारण मी इतक्या जास्त पेनमध्ये होती. अनबेरेबल होता तो पेन, भयंकर अनबेरेबल होता. आता घरी पोचलो आहे आणि ते तर जाऊ द्या, घरी पोचली मी, पण आता आईच्या शिव्या. आई जशी अशी बोलते की मी मुद्दामच पडलेली आहे. कोणाला हौस असते स्वतःचा पाय मुरगळून घ्यायची, कोणाला हौस असते टाके मारून घ्यायची स्वतःला, कोणाला हौस असते. ज्याला असेल ना ते माणूस वेडा असेल. बाबा पण मला अर्ध्या रस्त्यात बघायला आहे. मी आता आली हॉस्पिटलमध्ये. मला बहुतेक प्लास्टर घालणार आहे. जाण्याचं सगळं मस्त होऊन गेलं यार. मी काय करत होती, का गेली मी असं वाटतंय आता. मला खूप जास्त त्रास होतोय पायाला.
माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आहे. इथे आता व्हीलचेअर आणताय, मी त्याच्यावर बसून डॉक्टरांना पाय दाखवेन. काही पण होऊ दे, मी काम बंद नाही करणार. कॉन्टेंट हेच माझं काम आहे. आता ना मला पेन नाही होते, पण पेन नाही होत याचा अर्थ असं तर नाही मी उड्या मारत बाहेर जाईल. म्हणून मला पाय असाच ठेवायला सांगितलं आहे डॉक्टरांनी, आणि अशा 2 उशा ठेवायला सांगितलं आहे. आणि मी आता जस्ट सीताफळ खाल्ला, तो बघा तिकडे. हा बघा, हा सीताफळ बाबांनी मला दिला. माग पाय मागे ठीक आहे, पाय पूर्ण टेकव जरा मागून. अरे बापरे पायाचं बंद करा, खायचं नको. आता हे ब्लॉगमध्ये जाईन. माझ्या पायाला चिडवतीये ही, माझं आशय आहे ना म्हणून चिडवतीये मला बघा. हॅलो, तर आज आहे तिसरा दिवस आणि जे मला फ्रॅक्चर आहे ते खूप कमी आहे, म्हणजे थोड्याच आठवड्यात बरं होऊन जाईल. थोड्या आठवड्यात 3 ते 4 आठवड्यात काढून टाकतील. आणि खूप मायनर फ्रॅक्चर आहे, तर एवढं काही झालेलं नाही आहे. बट मला 2 दिवस बेड रेस्ट सांगितलं आहे, मग मी कुठे पण फिरू शकते. आणि मला हार्डवालं प्लास्टर आत्ता लावलेलं आहे, मी जाऊन लावून आले. लिटरली असं झालं की मला वर चढता येत नव्हतं हॉस्पिटलला, म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर चढता येत नव्हतं, तर त्यांनी मला खालीच लावून दिलं रस्त्यावर. आता सगळे लोक बघत होते, पण झालं फायनली प्लास्टर. तर ते ब्लू कलरचं हार्टवालं प्लास्टर लावलेलं आहे. असं दिसतंय ते प्लास्टर. हाय, घरातल्या घरात ते चालतील. माझी आई ती लगेच म्हणे चलती का बाहेर. नाही बाबा, 2 दिवस मी कुठंच नाही जाणार, मी पूर्ण रेस्ट देईल पायाला, कारण अजून काही तिसरंच नको व्हायला भलतंच. म्हणून डॉक्टर जे म्हणले ते मी ऐकेल आणि पूर्ण रेस्ट देईल. तर हा व्लॉग इतकाच होता, तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, कारण त्याच्यात खूप गोष्टी मी रडली पडली धडपडली आहे. सो स्टे ट्यून, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.